ए, हे काय करतेस? म्हणजे हे कुठे नेतेस? अरे कुठे नेते म्हणजे धुवायला नको का? अरे एकच वर्दी आहे ना तुझ्याकडे, घाम आला असेल, वास येत असेल कपड्याला, उद्या हेच कपडे घालून जाणार आहेस का? उगाच लेक्चर देऊ नकोस, कळलं? माझं मी बघतो, या सगळ्याशी तुझा काहीही संबंध नाही. असं संबंध नाही कसा रे अर्जुन? तू या घरामध्ये कसंही वागत असलस, कसंही बोलत असलस आणि मनाला वाटेल ते करत असलस ना, तरी जगासमोर तू माझा नवरा आहेस, कळलं ना? नाही म्हणजे तुझं काम मला चालेल, तू कसा आहेस तरी म्हणजे मला चालेल, पण बाकीच्या लोकांचं काय? त्या बायका काय म्हणतील तुला, आणि त्या तुला काय बोलायला मला नाही चालणार. सांगितलं ना मी, माझं मी बघतो. काय माझं मी बघेन? हा काय बघशील? आयुष्यभर ड्रायक्लीनला टाकलीस कपडे, घरामध्ये वॉशिंग मशीन ड्रायर्स होते, कधी केलंयस का तू हे काम? मग इकडे कोण करू शकते का? मीच करू शकणार आहे ना. अरे पटकन जाऊन चटकन धुवून येते, काढती पॅन्ट पण. ए बस, काय फालतूगिरी चालली आहे मगाचपासून? फालतूगिरी काय याच्यामध्ये? चिडका बिब्बा नुसता. बर बाबा जाऊ दे, तुला पाहिजे ते कर. ओके बरं ऐक ना, आज मी तुझ्या आवडीचं भेंडीचं सांबार बनवणार आहे, खाशील का? आज पण ते बाहेरून मिसळ मागवणार आहेस? आता सांबाराचं नाव ऐकून तुझ्या तोंडाला पाणी सुटलंच असेल, खाशील? अरे बर बाबा, मला पैसे दे तू आता तर खाशील. ते मागच्या वेळेला किती 50 दिले होतेस ना, या वेळेला 100 दे. नको खाऊस फुकट माझ्या हातचं. बनवू बनवू का? काय बोलत नाहीस म्हणजे हो करे, लागते का मला? नंदा 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 थांब. काय म्हणजे काय काय चाललंय तुझं? आता कुठं ठिणगी पेटली तर लगेच त्यात रॉकी लोटायला जाऊ नकोस, भडका होईल आणि आपल्याच अंगावर येईल. हे जे सोडाचं बालिश राजकारण आहे ना, ते जरा बाजूला ठेव. आणि काय करू? सांगा ना काय करू? खरं तर ना, हे सुडाचं प्रकरण आम्हाला 5 वर्षांपूर्वीच सुरू करायचं होतं. तो भिकारी माणूस येऊन आपल्या कारखान्याच्या खुर्चीवर बसला होता आणि आम्हाला हात धरून धक्के मारून ऑफिस मधून बाहेर काढलं होतं. पण आता हे आली आहे ना, तुम्ही ठेवत असाल पेशस बिशस, आम्हाला नाही जमत. कोणाच्या बापाला घाबरायचंय? आणि का? आता गेला की तो, त्याचं सोडा हो. आम्हाला तर ना या घराबद्दल पण लई प्रश्न आहेत. आता घराचं काय? या घराचा पहिला वारस कोण आहे? तुम्ही. पण या वारसाचं या घरात काय आहे? सांगा ना काय? नंदा या ना फालतू गोष्टी तुमच्यासाठी असतील, फालतू आमच्यासाठी नाही आहेत. नुसता मोठा भाऊ म्हणून विद्यादादा करून काही होत नाही. या मोठ्या भावाला तसा हक्क मिळावा लागतो, तसा मान मिळावा लागतो. ह्या यात्रेच्या वेळी आरतीचा मान कुणाला? तर त्या अर्जुनला. तिजोरीच्या चाव्या कोणाच्या कमरेला होत्या? त्या सावित्रीच्या. मी घरात प्रत्येक पान कोणाच्या मर्जीनुसार हलत होतं? सावित्रीच्या. अगं नंद जरा हळू बोल जरा. हे विसरू नकोस की अजूनही तो या गावात आहे, इथंच राहतोय तो. कशाला इतकी घाई? अच्छा, मी म्हणालो म्हणून तुम्हाला तर सगळ्यांना भीती वाटते का की तो इथं येईल आणि खरंच हे सगळं तुमच्याकडनं हिसकावून घेऊन जाईल? तुम्ही तुमचं तत्वज्ञान तुमच्यापाशी राहू द्या. कळलं? मला एक छोटी गोष्ट सांगा. घरातली सगळ्यात मोठी खोली कृष्णाईंची आणि वरची 2 टेरेसची खोली त्या अर्जुनची. आणि आपण बसलोय छोट्या छोट्या खोल्या घेऊन. का? आपण कोणाचं घोडं मारले हो? हे असं जगायला? बघा, तुम्हाला बोलायला जमणार नसेल तर आम्ही सांगू कृष्णाईना. अगं
ऐकलंय आम्ही सगळं. तुला जसं हवंय ना तसंच होईल. काय कृष्ण देऊ आमची खोली तुला. नको नंदा. कृष्ण आहे, अगं तू का असं करतेस? नाही रे विद्याधर, बरोबर आहे तिचं. आम्हाला एकटीला कशाला हवी एवढी मोठी खोली? आणि तसंही अर्जुन सोबत आम्ही जे वागलोय ना त्याचं प्रायश्चित्त घ्यायला हवं ना. कृष्ण अर्जुन, 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 अर्जुन. सॉरी अर्जुन, सॉरी. मला मुद्दाम करावं लागतंय, पण तू आज रात्री गाढ झोपणं खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी. आवडलं का सांबार? अगो बाई, चला आजची कमाई झाली. एवढं घाईत द्यायची गरज नव्हती, नंतर दिले असतं तरी चाललं असतं. आणि हे काय? अरे 50 रुपयाचं ताट आहे, तू 100 का दिलेस? ठेव. अय्या, आता कळलं. आवडीच्या भाजीसाठी 50 एक्स्ट्रा होय. हे आवडतं बघ मला तुझं. बर, मी काय म्हणते अर्जुन, आपण एक काम करायचं, ते हॉटेलात किंवा खानावळीत बघ लोकांची कशी खाती असतात, तसं आपण तुझं माझं खातं काढायचं. म्हणजे मी रोज हिशोब ठेवत जाईन, तू महिन्याच्या शेवटी मला एकदम पैसे देत जा. ते कायम मिसळ वडा ते पण नाही खाणं होणार तुझं. रोजचं पौष्टिक छान अन्न खाशील आणि माझी पण कमाई होईल. करूया? जेवू? नाही म्हणजे मी जेवायचे पैसे दिले, ऐकायचं नाही. ओके, जेव जेव जेव, पोटभर जेव आणि मग गाढ झोपून जा. एकदा का तू गाढ झोपलास की मगच मी वाड्यावर जाईन आणि कृष्णाईंकडनं खरं काय ते माहीत करून घेईन.